इयत्ता 9वी विषय इतिहास धडा 4 आर्थिक विकास स्वाध्याय। प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, म्हणून पर्याय ब योग्य आहे. 2. 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली, म्हणून पर्याय क योग्य आहे. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कावसची दावर पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. ना मे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. 4. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. उत्तर चुकीची जोडी. कावसची दावर पोलादाचा कारखाना दुरुस्त जोडी. कावसची दावर पहिली कापड गिरणी. प्रश्न 2 अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना. पहिली. कालावधी 1951 ते 1956. उद्दिष्टे शेती सामाजिक विकास. दुसरी. कालावधी 1956 ते 1961. उद्दिष्टे औद्योगिकीकरण. तिसरी. कालावधी 1961 ते 1966. उद्दिष्टे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पादन वाढ. चौथी. कालावधी 1969 ते 1974. उद्दिष्टे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी. कालावधी 1974 ते 1979. उद्दिष्टे दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. प्रश्न 2 ब. टिपा लिहा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. 2. 20 कलमी कार्यक्रम. उत्तर 1 जुलै 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. त्यातील प्रमुख तरतुदी 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 3. करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर 1. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. 2. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण होते. 3. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती मिश्र अर्थव्यवस्थेत दिसून येते. 4.
मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिला जातो. 5. अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, म्हणून तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येतात. या सर्व कारणांमुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 2. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर 1. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. 2. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते. 3. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. 4. याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. 5. या सर्व कारणांमुळे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 3. गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर 1. काही उद्योगांत कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. 2. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या, त्यामुळे गिरणी कामगारांत असंतोष वाढत होता. 3. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. 4. बोनसमधील कपात ही देणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 5. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? उत्तर 1. प्रधानमंत्री रोजगार योजना. 2. महिला समृद्धी योजना. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. मध्यान्ह आहार योजना. 5. इंदिरा महिला योजना. 6. गंगा कल्याण योजना. 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर 1. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने. 2. सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. 3. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. 4. पेरांबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना. 5. विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. 6. भाकरा नांगल, दामोदर यांच्यासारखी प्रचंड धरणे.